खेळ त्याचा आपण नेहमीच पाहिलेला आहे. समोर आहे विजय पावले. फुलटॉस बॉल वाकले झुकले आणि त्यानंतर बॉलला उडवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. पहिल्या चेंडूवर आपल्या अस्तित्वाची जाणीव. षटकार. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. त्यांचं आयश्री 11 या संघाला करायची फलंदाजी. यानंतर शेरूने आल्यालाच आपल्या अस्तित्वाची जाणीव दिली आणि फुल टॉस बॉल होता. जास्त मेहनत घेण्याची गरज नव्हती. फुल टॉस पुन्हा एकदा आलाय. ऑन ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा. उंची पडेल कमी आणि मिळेल 4 धावांची हमी. बॉल सीमारेषा पार. चौकार. कारण सातत्याने यॉर्कर लेन टाकण्याचा प्रयत्न विजय पावले करतायत आणि फुल टॉस फलंदाजांना मिळतात आणि फुल टॉसवर फुलटोल वसुली आता सुरू करतायत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. विजय पावले यावेळेस बघा टप्पा खेचला. ऑफस्टमच्या बाहेरचा ऑफ कटर होता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये पोझिशन घेतली होती. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. शेरूचा पण कनेक्शन होऊ शकलं नाहीये. खूप चांगलं परिवर्तन आता विजय पावले यांचं पाहायला मिळते. अनुभव आहे विजय यांच्याकडे आणि वेगावर स्वार होणारी गोलंदाजी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच आपण विजय पावले यांची पाहतो. पण आता थोडंसं ते व्हेरिएट करतात रबर बॉलला. धावसंख्या 11. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत एकूण 4. पुन्हा फुल टॉस. पण आता ही संधी आहे. पण हा बॉल नो दरम्यान झेल तर त्या ठिकाणी कंप्लीट झालाय का? 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का पाहूया. तर नाही. या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. संधी चालून आली होती शेरूला बाद करण्याची. पण या ठिकाणी फुल टॉस म्हणजेच इम्पॅक्ट थोडासा वर राहिलाय आणि त्याचमुळे आता मुक्त फटका खेळण्याची संधी मिळेल का? एक्झॅक्टली मिळेल. कारण प्रत्येक नो बॉल नंतर पुढचा बॉल फ्री हिट असतो. दरम्यान एकूण या 3 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. चला मॅच ऑन करा. पंचाचा निर्णय जो काय आहे त्यांना नक्कीच ते अधिकार आहेत. ऑनफिल्ड डिसिजन आपण मान्य करणार आहोत आणि त्याचमुळे आपण लगेच सामना सुरू करण्यास हरकत नाही. कारण एकूण 12 मॅच आहेत. तर रिव्ह्यूज जर आपण घेत राहिलो तर मग 12 मॅचेस कंप्लीट होणार नाही. आणि आपण दीपक सर हा विडा उचललेला आहे. प्रतिज्ञा घेतली की आपण समालोचक या नात्याने 12 सामने आज 4 षटकांचे पूर्ण करायचेच आणि त्यानंतर बक्षीस समारंभ सुद्धा होणार आहे. तर त्याचमुळे आपण सहकार्य करा. नाहीतर आम्ही संध्याकाळच्या सत्रात तुमचे वारंवार कान टोचत राहू. घाई करा घाई करा घाई करा. तसं व्हायचं नसेल. आपण खेळा. दबाव विरहित खेळा. चांगलं खेळा. प्रेक्षकांचं मनोरंजन करा. पुढचा बॉल असेल फ्री हिट. शेरू ऑन स्ट्राईक. पुन्हा फुल टॉस आणि पुन्हा बॉलला दिली दिशा. गोलंदाजाची बदलली दशा. पण मी ते फक्त एकच धाव. खेळ आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. चला जास्त वेळ घेणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. कारण ही स्पर्धा आपण व्यवस्थित पूर्ण करणार आहोत. तर नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे. क्षितेज 11 चरोळी. सन्माननीय अतुल भाऊ धोत्रे यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही DD स्पोर्ट्सच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. वेलकम. बंटी दादा तिकोणे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगून जाते की जी मेहनत या सर्व DD स्पोर्ट्सच्या मित्रमंडळींनी घेतलेली आहे. माझ्या स्वप्नांना पंख लागलेत आणि मला असं वाटतं की यानंतर ते थांबणार नाही. याच महिन्यात किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच अजून एक अनाउन्समेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मैदान मिळालं आहे आणि मैदान मिळालं तर मग काही करण्याची धमक DD स्पोर्ट्सवाले ठेवतात. आणि DD स्पोर्ट्सची आपण रीलसुद्धा पाहिली होती. प्रत्येकजण त्यासाठी पार्टिसिपेट करत होता. प्रत्येकाला तो आनंद होता की खूप वर्षानंतर आपण एक स्पर्धा भरवतोय. नवीन गोलंदाजी मार्कवत पाहायला मिळतोय. विकी पुजारी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पहिलं षटक विजय पावले ज्यामध्ये 5 फुल टॉस आपण पाहिले. अपेक्षा नसते जेव्हा आपण यश गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो आणि सातत्यानं जेव्हा फुल टॉस तो हाताळतो फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळते आणि त्या ॲडव्हान्टेज शेरू याने उचललं.
आणि धावांना गोळा करण्याचं काम ते करत राहिले. एकही मोका त्याने सोडला नाही. एक तर संधी त्यांना मिळाली फुल टॉसवर. नो जो होता वेस्ट साईडच्या वर इम्पॅक्ट करणारा बॉल होता, त्यावर झेर जरी उडाला होता पण संधी मिळाली, नशिबाची साथ मिळाली. विकी पुजारी बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला पहिल्यांदाच या डावामध्ये अनुराग स्लॅश केलाय बॉलला. अनुरागने जास्त वेळ घेतला नाही, आपला नैसर्गिक खेळ दाखवला. बॉल डीप कव्हर सीमारेषा पार स्मॅश करताना षटकार. सेट होण्यासाठी वेळ लागत नाही, त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये तो देतोय. काय बॉडी ॲडजस्टमेंट आहे, काय प्रेस केलं त्याने बॉलला आणि काय पॅरलल स्ट्रोक त्याच्या वतीनं त्याने सजवला. आणि संघाची धावसंख्या श्रीतेज 11 चरोळीची पोचते एकंदरीत 21 या आकड्यावर. विकी पुजारी अजूनही 5 संधी या षटकातल्या बाकी आहेत. कमी गती होती, बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने रोटेट झाला, व्हाईट बॉलची एक धाव मिळाली. धावसंख्या 22. सन्माननीय संदेशजी बिरामने, मराठा क्रिकेट क्लबचे खेळाडू ज्यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाचा बक्षीस आम्हाला पुरस्कृत झालेला आहे, त्यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांनी काही ना काही देऊन या स्पर्धेची उंची वाढवलेली आहे. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉडीलाईन अटॅक विकी पुजारी यांचा. डेंजर एंडला अनुराग होते, धाव घेण्याची गरज होती नव्हती हा नंतरचा प्रश्न आहे. पण एक एक धावेला महत्त्व द्यायला पाहिजे, फलंदाजाचं ते कर्तव्य आणि तेच कर्तव्य कदाचित अनुरागने ओळखलं आणि एक विक सिंगल त्यांनी कंप्लीट केली. एका धावेची वाढ झाली, धावसंख्या पोचते आता 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. विजय पावले लगेच येत आहेत. आपला संघ खेळतोय आणि संघ खेळत असताना आपल्या अनुभवाची गरज असेल तर नक्कीच तो अनुभव वितरित केला पाहिजे आणि तेच करण्यासाठी विजय पावले पोहोचत आहेत. विकी पुजारी हे सुद्धा नावाजलेले गोलंदाज आहेत आणि त्यांच्यासाठी हा एक नवा दिवस आहे आणि नवा दिवसामध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न विकी पुजारी करतायत. पण समोर आता आव्हान कोणाचं आहे तर शेरूचं, ज्यांनी या अगोदरच एक षटकार आणि एक चौकार नोंदवलेला आहे स्कोर शीटवर. विकी ऑन साइडला स्वागत. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, बट एकच धाव मिळेल. ती निराशा शेरूच्या चेहऱ्यावर लगेच पाहायला मिळाली. इतका चांगला स्लॉग फटका सजवूनही फक्त एक धाव मिळते. त्याचमुळे कधी कधी मैदान पाहून क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो आणि तेच आता शेरू आता स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटचा सामन्यामध्ये विजय प्रिटेंड करून चालत नाही, तर प्रत्येक सिच्युएशनला अटेंड करावं लागते. आणि या ठिकाणी शेरू डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळण्याच्या नादात जात नाही, फक्त अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत. पुन्हा एकदा अटॅक, बॅटची आउटसाइड एज, बॉल फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, शेरूचा कॉल आहे पण नकार अनुरागचा. बचेंगे तो और भी लढेंगे आणि त्याचमुळे घाई गडबड करण्याचा इरादा कॅप्टन अनुरागचा नाहीये आणि त्याचमुळे पूर्ण होते एक धाव. धावसंख्या पोचते 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. तुलनात्मक विचार केला तर मागच्या षटकापेक्षा हे षटक काही अंशी फायद्याचं राहिलेलं आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकातला. 55 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 55 पैकी आतापर्यंत 25 धावा दाखल कव्हर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 14 चेंडू 30 ची गरज. यावेळेस पॉवरफुल पॉवर पॅक ब्लॉकबस्टर. अनुरागची ताकद नजाकत सांगून हवा करायची नाही, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ उठवतोय अनुराग. कॅप्टन, मला शेरूची साथ द्यायची आहे आणि एक एक संधीचा मी फायदा उचलणार आणि तो फायदा उचलतोय अनुराग. काय ब्लॉक बस्टर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अनुरागची चालू आहे. यावेळेस बघा पायात टाकलेला हा बॉल ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटच्या सर्कलच्या आतमध्ये. बॅकअप आहे, मग इथे एक धाव अनुरागला. एका धावेची नोंद होईल आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली 32. जिंकण्यासाठी 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 चेंडू 23 धावांची गरज. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. तेरे बिन
तुम्हाला सुद्धा थांबावं लागेल, आम्हाला सुद्धा थांबावं लागेल, कारण डेड बॉल आहे. आणि त्याचमुळे आता हा षटकार विसरावा लागेल अनुरागला. काय पॉवर पॅक स्ट्रोक ते खेळत आहेत, ताकदीचा परिपक्व वापर करतायत. प्रेक्षकांना निवेदन करू इच्छितो की आपण बाउंड्री रोपच्या थोडं मागे थांबा, कृपया बाउंड्री रोपच्या मागे थांबा. मुख्य म्हणजे समोरून थोडे बाजूला सारखा स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलं, बॅटच्या टोला कनेक्शन, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. बॉलचा वेग इतका भन्नाट होता की बॉल काही थांबण्याचं नाव नाही घेणार. बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील 4 चौकार. नाहीये, दोन्ही संघांच्या पक्षात जाणारा सामना आहे. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 17ची. या विस्कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक थोडा दूर बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल, तोपर्यंत एक सिंगल तर होते, पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवला जाईल, कारण जरी बॉल गॅदर होत नाही, पण आता बॉल डी जवळून जातोय, मिळते फक्त एक सिंगल. धावसंख्या झालेला 39. दीपक सर, आपण एक उल्लेख नंतर केला होता, नक्कीच चर्चा त्या विषयावर मी करेन की दादा शेवटचा एक बॉल बाकी, 3 बॉल झालेत, माफ करा, 3 झालेत, 3 बाकी. दादा इतर वेळी इशारे करतात, आता इशारे करत नाही, आता चौकार गेला. तर धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 39. जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. आराम केला तर स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल, आणि त्याचमुळे आता ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांकडून दिसायला हवी. ऑन साईडला लपटण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थित कनेक्शन होत नाही बॅटने बॉलचं. बॉल पोहोचत स्क्वेअर लेगला, चांगलं कलेक्शन आणि आरामात चालत एक धाव पूर्ण केलेली आहे, कारण दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत. त्याचवेळी स्ट्राईकवर श्रीतेजकडून शेरू राहील तरी फायदा आहे, अनुराग राहील तरी फायदा आहे, आणि त्याचमुळे आरामात एक धाव अनुरागने पळून पूर्ण करून स्ट्राईक आता शेरूला दिलेली आहे. शेरू खूप वेळापासून नॉन स्ट्रायकर एंडला त्यांच्या खेळीची वाट पाहत होते. धावसंख्या झालेली आहे श्रीतेज चरोळीची 40 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 15ची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 15ची गरज. अवे फ्रॉम द बॉडी, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, छेडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॉल जातो मागे. विकेट किपरच्या बॅकअप असल्यामुळे फक्त एक धाव पळून पूर्ण केलेल्या बॅटची बॉटम एज लागली होती. स्लाइस करण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतात शेरू, पण मात्र जास्त काही फायदा झाला नाहीये. या षटकाच्या उत्तरार्धामध्ये चांगलीच कामगिरी आशुतोषच्या वतीने पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, बॅक टू बॅक 2 सिंगल आले, शेवटचा एक बॉल बाकी. 7 चेंडूचा खेळ बाकी, आणि 7 चेंडूमध्ये आवश्यकता 14ची. मॅच ऑन आहे दोन्ही संघाच्या बाजूने. दोन्ही संघ आपल्या परिसराची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करत आहे. एक संघ आहे पुण्याचा, एक संघ आहे कोल्हापूरचा, आणि त्याचमुळे दोन्ही संघ मात्र आपल्या प्रतिष्ठेला आपल्या खेळाच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करतायत. 7 चेंडू 14 धावांची गरज. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांनी उंचीची घेतली दखल, व्हाईट बॉलचा आला इशारा. अजून एक चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली. असं वाटलं होतं की खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होते, आणि अचानकपणे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय, आणि त्या प्रयत्नांमध्ये फसतोय, आणि अजून एक चेंडू आता मिळतोय क्षितेजला. आणि त्यातल्या त्यात स्ट्राईकवर आहे अटॅकिंग बॅटर अनुराग, ज्यांच्या वतीने 2 षटकार या अगोदर आपण पाहिलेले आहेत. 7 चेंडू 13 धावांची गरज. हवेत आहे बॉल, ऑपॉर्च्युनिटी बनते, स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय, आशुतोष टिपतोय झेल, आणि अनुरागचा संपतोय खेळ. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूनं. 6 चेंडू 13ची गरज. आपण लगेच नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे. शेरूच्या सोबतीने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. क्षितेज 11 आणि भारती 11 हे 2 संघ आता एका शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत. प्रेक्षकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत की भारती 11 जिंकणार की क्षितेज 11 जिंकणार, आणि ते तर्कवितर्क आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत. कारण आता शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये क्षितेज 11 चरोळी या संघाला 13 धावा पूर्ण करायच्या आहेत. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत.
आणि आता या शेवटच्या टप्प्यावर पाहूया बाजी नक्की मारते कोण. क्रिकेटचा सामना खेळण्याची मनोकामना पूर्ण करायची असेल तर परिस्थितीचा आमना सामना करावा लागतो आणि तोच आमना सामना आता हे दोन्ही संघातील खेळाडू करतील. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. बॉलर्स नेम काय? जावेद जावेद. जावेद ना, जावेद यांनी सुद्धा आयशी चषकामध्ये चांगलीच गोलंदाजी सादर केली होती. पेस आहे, कंट्रोल आहे, पण एका बाजूला सौरभ हा फ्रेश बॅटर आहे. त्याचमुळे आता सिच्युएशन दोन्ही संघांसाठी क्रिटिकल आहे. योग्य त्या वेळेवर विकेट मिळवलेली आहे गोलंदाज आशुतोषने. शेरूला अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिकून खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, पंच केलाय बॉलला, थेट उडवलं सीमारेषेच्या परत, कडक बेधडक पंच. धावसंख्या 48 झालेली आहे. चला जास्त आर्ग्युमेंट करू नका असं नम्र निवेदन आम्ही सातत्याने करतोय. सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. नॉकआउट स्टेज आहे आणि नॉकआउट स्टेज असल्यामुळे तुम्हाला एक सामना जिंकत अंतिम लढतीमध्ये पोहोचावं लागेल. पहिल्याच बॉलवर पॉवर पॅक सिक्सर खेचून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवण्याचा प्रयत्न शेरूचा आहे. पण आता पाहूया, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, हलकासा बॉलला टर्न मिळाला आणि त्याच टर्नचा अंदाज शेरूला होता. बॅकफुटला बॅलन्स करून त्या बॉलला पंच करताना थेट डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर धाडलं आणि या 6 धावांची नोंद स्कोर शीटवर झालेली आहे. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 7 धावांची. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 7 धावांची. पहिला चेंडू तर शेरूने आपल्या नावावर केलेला आहे आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल जावेद आपल्या नावावर करेल का? 5-7 ऑन साईडला पुल केलंय, पण त्या ठिकाणी तितकं एलिव्हेशन मिळत नाही. बॉल डीप मिड विकेटला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीये आणि लगातार आता फटक्यांची आतिषबाजी. 6 नंतर 4 चौकार. गॅप शोधला. चेंडूंवर आतिषबाजी करून या सामन्याचं गणित बिघडवलेलं आहे ते म्हणजेच शेरूने. आणि श्रीतेज 11 या संघाला सुखाचा क्षण अनुभवण्याची संधी त्यांनी दिलेली आहे आणि अजूनही आता जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाही आहे, कारण जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही, शेवटची डिलिव्हरी टाकली जात नाही, तोपर्यंत सामना संपत नाही. जावेद तयार, बॅकवर्डला गेले, स्लाइस केले बॉलला आणि हा विजयोत्सव साजरा करणारा षटकार शेरू नावाप्रमाणे क्रिकेटचा खेळ खेळताना पाहायला